नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. स्वागत आहे आपलं आपल्या गोल्डन विचार चॅनलवर, जिथे आपण दररोज मुक्तपणे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तर चला, आजचा विचाराला आपण सुरुवात करूया. मैत्री सोशल मीडियावरतीच उरली आहे का? पूर्वी हसत खेळत जगायचो, कट्ट्यावर भेटायचो. पूर्वी हसत खेळत जगायचो, कट्ट्यावर भेटायचो, मनातलं सगळं मोकळं करून मस्त गप्पा मारायचो. आता स्क्रीन पलीकडून हाय आणि इमोजीचा वारा, मैत्रीचं खरं गारूड हरवलंय कुठंतरी सारा. आज मी एक गोष्ट सांगायची ठरवली आहे. ही गोष्ट आहे दोन बालमित्रांची. पण ही गोष्ट नाही फक्त मैत्रीची, ही आहे काल आणि आज यांच्यामधल्या अंतराची. एक होतो मी आणि एक होता माझा लहानपणीचा जीवाभावाचा मित्र. एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, अभ्यास केला, भांडलो, पण शेवटी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. शाळा सुटली की आम्ही एकाच सायकलवर निघायचो. कधी त्याच्या अंगणात, तर कधी आमच्या, तर कधी शाळेच्या जिन्यात बसून गप्पा मारायचो. भाऊ, तुझं स्वप्न काय, असं विचारायचो आणि दोन स्वप्न एकत्र उभं करायचो. मग काय, थोडं मोठं झालो, कॉलेज, नोकरी, शेवटी दोन वेगवेगळ्या शहरात राहायला लागलो. सुरुवातीला फोन, मेसेज, मग व्हॉट्सअप सगळं होतं. आणि आता आता आम्ही एकमेकांचे फोटो फक्त आणि फक्त इंस्टाग्राम स्टोरीत पाहतो. चेहरे हसरे, पार्टीचे फोटो, ट्रिपचे व्हिडिओ, पण त्या सगळ्या मागचं खरं आयुष्य माहिती असतं का आपल्याला? माझा तो मित्र आज एका मोठ्या पार्टीत आहे. हसतोय, फोटो टाकतोय. मी मात्र एका गॅलरीत बसून तोच फोटो पाहतोय. हातात मोबाईल आहे, पण मनात एक शांत एकटेपणा. कधी वाटतं त्याच्याशी बोलावं, पण मग वाटतं तो बिझी असेल. मी आता त्याच्या जगात फिट बसतो का? कधी असंही वाटतं. हेच ते, ज्या जगात आपण एकत्र हसलो, रडलो, मोठे झालो, त्याच जगात आज एक अनोळखी अंतर आलंय, डिजिटल अंतर. सोशल मीडिया आपल्याला जोडतंय असं वाटतं, पण खरं तर आपलं मनाचं कनेक्शन तुटतंय. आपण फ्रेंड लिस्ट, आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये 1000 2000 लोक ठेवतो, पण रडताना डोकं ठेवायला मात्र खांदा मिळतो का? माझ्या मित्राने एकदा फोटो टाकला होता एक सुंदर बीचवरचा. मी त्याला कमेंट पण केली, मस्त दिसतो रे. पण तो म्हणाला, धन्यवाद, भेटू लवकरच. ते लवकर अजूनही आलेलं नाहीये. मित्रांनो, आज आपण ऑनलाईन असतो, पण जवळचे राहतो का, हे आपल्याला आपण विचारलं पाहिजे. खरी मैत्री ती असते जी मौनातही समजते. म्हणूनच एखाद्या दिवशी फोन न करता, मेसेज न करता, फक्त समोर जाऊन म्हणावं, काय रे, विसरलास का? कधी भेटला होता लास्ट टाइम? आज. त्यामुळंच मी आज एक निर्णय घेतलाय. मी ज्या मित्राला भेटायला जाणार आहे, कसलं सेल्फी नाही, कसलं रील नाही, फक्त एक कप चहा आणि मन मोकळं बोलणं. कारण मैत्री ही पोस्टमध्ये दिसत नाही, ती डोळ्यात दिसते, शब्दाशिवाय उमजते. आणि एकदा जीवाभावाचं नातं जोडलं की ते कुठल्याही नेटवर्क शिवाय चालतं. म्हणून तुम्हालाही सांगतो, आज एखाद्या जुन्या मित्राला अवश्य फोन करा. स्टोरी टाकू नका, आठवण काढा. लाईक्स मागू नका, वेळ मागा. कारण शेवटी आठवणीत स्क्रीनशॉट राहत नाही, ते क्षण राहतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजची स्टोरी, आजचा विचार जर आवडला असेल, तर नक्कीच या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.